सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 14 तारखेला संक्रांत आहे आणि आपल्या हिंदू लोकांच्या सर्व सणांपैकी सुरुवातीचा, वर्षाच्या सुरुवातीला सण येणारा म्हणजे तो संक्रांत. संक्रांत हा 3 दिवसाचा सण आहे. पहिल्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या एक दिवशी आपण करी हा सण साजरा केला जातो. तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही सांगता येणार. कर असते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी संक्रांत असते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असते. ह्या 3 दिवसाचा सण हा असतो. ह्या दिवसापासून हळदी कुंकवाला सुरुवात केली जाते. सौभाग्यवती ह्या दिवसापासून हळदी कुंकवाचा प्रोग्राम साजरा करतात. ह्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान ह्या दोन्ही गोष्टीला खूप महत्व आहे. बघा, ह्या दिवशी मोठ्या नदीत आपण जाऊन स्नान करायचं असतं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर दीपदान सुद्धा ह्या दिवशी केलं जातं. ज्या लोकांना तुम्ही दान करणार आहेत हे दान सत्पात्री असावं. म्हणजे ज्यांना दान देण्याची म्हणजे ज्यांना दानाची गरज आहे त्यांना पण दान करू शकतो. त्या वस्तू कुठल्याही असू शकतात. रोजच्या वापराच्या वस्तू असू शकतात. आता आपण जमीन, सोनं, गाय ह्या सगळ्या गोष्टी दान देऊ शकत नाही, परंतु रोजच्या वापरण्याच्या वस्तू आपण नक्कीच दान देऊ शकतो. आता दानात ह्या गोष्टी द्यायच्या आहेत, परंतु हळदी कुंकू आहे. आता हळदी कुंकू आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला बऱ्याचशा महिला अशा असतात, अगदी माझं हळदी कुंकू खूप छान, खूप मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आता काही महिला काय करतात, अगदी मोठ्या मोठ्या प्लास्टिकच्या वस्तू मिळतात. काही मोठ्या मोठ्या प्लास्टिकच्या वस्तू 10-20 रुपयाच्या मिळतात, 20-30 रुपयाच्या मिळतात, मोठ्या मोठ्या घेऊन येतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही प्लास्टिकचं दान करणार असाल म्हणजे वाण म्हणून देणार असाल तर तुमचा राहू ग्रह हा खराब होईल. त्यामुळे प्लास्टिक हा जसा आरोग्याला धोकादायक आहे, म्हणजे आरोग्याविषयी आपण काळजी घेतोच, तशीच आपण आपल्या ग्रहांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कारण ज्या वेळेला आपण प्लास्टिक दान करतो त्यावेळेला आपला राहू ग्रह खराब होतो आणि राहू ग्रह खराब झाला तर तुम्हाला माहिती आहे की काय काय राहू कुठले कुठले तांडव करू शकतो. त्यामुळे राहू ग्रह खराब होऊन देऊ नका आणि प्लास्टिकचं वाण म्हणून देऊ नका. आता काय द्यायचं आहे, सुरुवातीला काही बायका बऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे मला वाटतं मी थोडी मध्यंतरी लहान असेल, 10-12 वर्षाची असेल, त्यावेळेला लोक शॅम्पू, साबण अशा बऱ्याचशा वस्तू ज्या रोजच्या वापरात असतात त्या लोक द्यायचे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही समजा लक्स साबण देत असाल तर तो लक्स साबण प्रत्येक जण वापरेल का? प्रत्येक जणांच्या चॉईस ह्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आपण एखादा साबण दिला, शॅम्पू दिला तर त्या वापरल्या जात नाही आणि ढिगारे पडून राहतात. आता दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या वस्तू बघा मी सांगते म्हणून नाही, तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर डिपेंड आहे. आता तुम्ही बघा, खूप भाज्यांचे हे दिवस आहेत, खूप भाज्या येतात, हिरव्या भाज्या येतात. हिरव्या भाज्याची पेंडी तुम्ही एक एक नक्कीच देऊ शकता. बघा, शेवट काय असतं, आपण जी वस्तू देतो ती वापरात यायला पाहिजे, हाच त्याच्या मागचा हेतू आहे. आणि तो हेतू हा आपला शुद्ध असेल तर आपल्याला भाज्यांच्या पेंड्या देण्यात काय चुकीचं वाटतं? काहीच नाही. त्या दिवशी तुम्हाला काही महिला चुकीच्या नजरेने पाहू शकतात, परंतु हा हेतू शुद्ध असेल आणि आपण दिलेली वस्तू म्हणजे आपण दिलेली एखादी भाजीची पेंडी त्यांच्या पोटापर्यंत जाऊ शकते, हे मात्र नक्की. आता दुसरी गोष्ट काय, तर आपल्याला ह्या दिवशी बघा, हे वर्ष सूर्याचं आहे, त्यामुळे ह्या दिवशी पित्तळ दान तुम्ही म्हणजे पितळेचे वाण म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही चांदीची एखादी वस्तू वाण म्हणून देऊ शकता, तांब्याची वस्तू एखादी दान म्हणून देऊ शकता, वाण म्हणून देऊ शकता. आता बघा, तुम्हाला अल्युमिनियमचं दान द्यायचं नाहीये, वाण म्हणून सुद्धा अल्युमिनियमचं द्यायचं नाहीये, दान सुद्धा अल्युमिनियमचं द्यायचं नाहीये, स्टीलची वस्तू सुद्धा तुम्हाला दान किंवा वाण म्हणून द्यायची नाहीये आणि प्लास्टिकची वस्तू सुद्धा दान किंवा वाण म्हणून तुम्हाला द्यायची नाहीये. ह्या खूप गोष्टी आहेत, म्हणायला गेलो तर खूप साऱ्या आहेत. आता तुम्हाला दुसऱ्या हलक्यातल्या हलक्या आणि तुमच्या खिशाला परवडेल किंवा तुम्हाला सौभाग्याचं लेणं म्हणून तुम्ही काय देऊ शकता, हळद कुंकूचा करंडा, हळदी कुंकू किंवा तुम्ही टिकल्यांचं एखादं पाकिट, किंवा तुम्हाला जर असं वाटलं की कंगवा तुम्ही देऊ शकता तर तुम्ही तो देऊ शकता, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की केसांचे जे रबर असतात ते रबर तुम्ही देऊ शकता. काहीही तुम्ही हळदी कुंकू देत असताना एखादं चांगलं गुलाबाचं फुल आणा, ते द्या, मोगऱ्याचे गजरे आणा, ते द्या. सौभाग्याच्या कुठल्याही वस्तू तुम्ही देऊ शकता, परंतु त्याच्यात प्लास्टिक इन्व्हॉल्व करू नका. प्लास्टिकच्या बांगड्या किंवा ह्या सगळ्या वस्तू देऊ नका. तुम्ही काचेच्या हिरव्या बांगड्या सुद्धा देऊ शकता. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही देऊ शकता, परंतु महत्वाचं म्हणजे तुम्ही पितळेचे एखादं निरंजन, तुम्ही खूप श्रीमंत असाल तुम्ही देऊ शकता तर एखादी चांदीची निरंजन, एकाच बाईला हळदी कुंकू दिलं तरीही चालेल. ज्यांना गरज आहे अशाच लोकांना काही वस्तू दान करा, कारण दान हे सत्पात्री असावं. असं प्रत्येक वेळेला मी म्हणत असते की दान हे सत्पात्री असावं. आता तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे, ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा.
पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.